नमस्कार सगळ्यांना. मी आत्ता सध्या सुट्टीवर आहे, इस्लामपूरला आहे आणि इथे मी काही प्लांटेशन आम्ही पूर्वीपासून केलेलं आहेत. जी झाडं, ज्या वनस्पती प्रॅक्टिसमध्ये लागतात अशा पद्धतीच्या वनस्पतींची लागवड केलेली आहे. तुम्ही पाहू शकता, ही गुळवेल आहे. हा वाळा आहे. वाळ्याचं जे गवतवर्गीय हा वाळा आहे, ज्याला तुम्ही वाळ्याचे पडदे पूर्वी बनवायचे, ते ह्याच्या मुळापासून ते केलं जातं. ह्याच्या पानांना काही वास नसतो. पण मुळं याची सुगंधी असतात अगदी. आणि हा जो आहे तो अडुळसा आहे. वेगवेगळी झाडं आपण रोज सुट्टी आहे तर घेऊया. हा अडुळसा आहे. तर हा जो अडुळसा आयुर्वेदामध्ये जो सांगितलेला आहे, आता मोठा वृक्ष झालं आहे ते अडुळसा. हा मागे कडुनिंब आहे. तो जो अडुळसा आहे आयुर्वेदामध्ये सांगितला आहे, हा गुणाने लघु आहे आणि वृक्ष आहे. आणि ह्याचा जो रस सांगितला आहे तो कडू कषाय असा रस सांगितलेला आहे, तिक्त कषाय असा रस सांगितलेला आहे या अडुळशाचा. आणि हे असताना याचं वीर्य हे शीत आहे. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे हे रक्तातले दोष घालवण्यासाठी अतिशय उत्तम कॉम्बिनेशन आहे. शीतवीर्याचं आहे, कटू विपाकी आहे, तिक्त रसाचा आहे आणि असा हा अडुळसा आहे, रक्तगामी ज्याला म्हणतात. आणि ह्याचं जर तुम्ही धर्मपंचक बघाल, लघु वृक्ष किंवा तिक्त कषाय असं जर ह्याचं आपण बघितलं तर जे जड अन्न खातात, जे स्निग्ध अन्न ज्यांचं खाणं खूप आहे, ज्यांची दिनचर्या ही बसून आहे, झोपून आहे, खूप काम करणं ज्यांच्या दिनचर्येमध्ये नाही आहे, शिवाय जे तिखट उष्ण अशा पद्धतीचं जे अन्न खातात, अशा व्यक्तींमध्ये हा अडुळसा जो आहे हे चॉईस ऑफ ड्रग आहे. हा लघु आहे, वृक्ष आहे आणि जे गुरू, स्निग्ध, मधुरही खाणारे जे लोक आहेत, जे गोडही खातात, तिखटही खूप मोठ्या प्रमाणात खातात, व्यायाम अजिबात नाही आहे ज्यांच्यामध्ये, अशा व्यक्तींमध्ये आलेले ब्लॉकेजेस, अशा व्यक्तींमध्ये आलेले रक्ताचे विकार, मग ते त्वचा विकार असतील, त्वचेवर पुरळ असेल, जाडसर त्वचा झालेली असेल, किंवा तोंडातून गरम गरम वाफा निघत असतील, अशा सगळ्या व्याधींमध्ये पित्ताच्या हा अडुळसा हे चॉईस ऑफ ड्रग आहे. ज्यांच्या छातीत कफ झाला आहे पण पित्ताचा त्रास त्यांना पूर्वीपासून आहे, म्हणजे पोटात आग होणं, आंबट ढेकर येणं, अशा पद्धतीच्या तक्रारी असतील, शिवाय कफाचा त्रास झाला असेल कोरोनासारख्या आत्ताच्या काळामध्ये, तर आपण ज्यावेळी उष्ण तीक्ष्ण द्रव्य देतो आणि तर कफाचं विलयन करतो, अशावेळी जर ऑलरेडी जर उष्ण गुणाचं, द्रवगुणाचं जर पित्त वाढलेलं असेल तर त्याला पित्ताचा त्रास होतो त्या रुग्णाला. तर अशावेळी हे अडुळसा हे चॉईस ऑफ ड्रग आहे की अशा रुग्णामध्ये अडुळसा हे द्रव्य तुम्ही वापरू शकता. ह्याच्याने उद्रिक्त पित्त पण कमी होतं आणि कफाचं विलयन पण अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे पित्त कफज, कफपित्तज अशा संप्राप्त्या असणे आणि विशेषतः तीक्ष्ण गुणाने, उष्ण गुणाने आणि द्रवगुणाने वाढलेलं पित्त कमी करणं ज्याला म्हणतात, ते ह्या अडुळशाने अतिशय चांगल्या पद्धतीने कमी होतं. हे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तीक्ष्ण गुण, उष्ण गुण, गुरुगुण, द्रवगुण ह्या गुणांनी वाढलेले कफपित्ताचे विकार अशा पद्धतीने हा अडुळसा अतिशय चांगल्या पद्धतीने कमी करतो. ज्यांना मद्यपानाची सवय आहे, खूप मद्यपानाची सवय आहे, त्यांच्यामध्ये जो उद्रिक्त पित्त असतं
त्यांच्यामध्ये जर पोटात आग होत असेल, आंबट ढेकर येत असेल, त्यांच्यामध्ये कफासारखी लक्षणं, श्वासावरोधासारखी लक्षणं दिसत असतील तर अडुळसा हे चॉईस ऑफ ड्रग आहे. ह्याचा रस करून पिणं, ह्याचं चूर्ण मिळतं वैद्याकडे, ते घेणं, अशा पद्धतीचं हे अडुळसा तुम्ही घेऊ शकता. कोरडा खोकला आहे, तब्येत बारीक आहे, अशा पद्धतीचं जर काही असेल तर त्याच्यात हा उपयोगाचा नाही आहे. ज्याच्यात कफ आहे, कफ निष्कासन आहे, पोटात पित्त आहे, पोटात आग होते, आंबट ढेकर येतं, घामाचं प्रमाण खूप आहे, अशा पद्धतीच्या व्यक्तींमध्ये हे जे अडुळसा आहे हे चॉईस ऑफ ड्रग आहे. याचा वापर वैद्य लोक खूप मोठ्या प्रमाणात करतात. रोज आपण एक एक द्रव्य निवडायचंच आहे. तुम्हाला मी दाखवतो ह्या साईडने अडुळसा. हे बघा, हे असं त्याचं पान असतं लांबडं. कोकणातही मोठ्या प्रमाणात मिळतो आणि त्यात मी गावाला आलो आहे, इथेही मोठ्या प्रमाणात आता तो आहे. त्याचा शतावरी कल्पासारखा अडुळसा कल्प करू शकतो तुम्ही. त्याच्या फुलांचा गुलकंद करू शकता. तर अशा पद्धतीचं हा अडुळसा आहे. जिथं स्रोतस्सं आहेत शरीरातली आणि ज्या स्रोतसांमध्ये अवरोध झालेला आहे, तो अवरोध कफाचा असेल तर आपण त्रिकटूसारखी, पिंपळीसारखी चूर्ण अशी वापरून तो अवरोध नष्ट करतो. पण ज्यावेळी तो अवरोध पित्ताचा असतो, दुष्ट पित्ताचा, दुष्ट कफाचा असा किंवा लीन झालेल्या दोषाचा असा अवरोध असेल, त्यावेळी ते लघुत्व आपल्याला जे अपेक्षित असतं गुणांचं, ते लघुत्व आपण अडुळशाने मिळवू शकतो. तर त्या अशा ठिकाणी, अशा स्रोतरोधामध्ये अडुळसा तुम्ही मुक्त हस्ताने वापरू शकता. व्यवस्थित युक्तीप्रमाणाने त्याचं काढा वापरायचा का सोरस वापरायचा हे वैद्य ठरवतो. तर असा हा अडुळसा आहे. हा जंतुग्नही आहे. ह्याचा काढा करून तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यात टाकलात आणि आंघोळ केलीत तर ज्यांना खूप घाम येतो आणि अशा प्रकारचे त्वचाविकार आहेत की ज्याच्यात खूप घाम आहे, पोटाच्या त्वचेची आग होते, तर अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्येही ह्या अडुळशाच्या पाण्याची आंघोळ तुम्ही करू शकता. जसं कडुनिंबाची करता तशाच पद्धतीने अडुळशाचंही करू शकता. आणि हा जंतुग्न आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये धान्यामध्ये जर त्याची पानं टाकली तर ती लवकरही कुजत नाही. त्याची पानं जी आहेत ती लवकर कुजत नाहीत अडुळशाची. आणि श्वासवाहिन्यांचा हा अवरोध नष्ट करतो. ब्लॉकेजेसचे जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये ह्याचा रस अतिशय चांगला आहे. फक्त त्याची जो पेशंट आहे तो कफपित्ता अवरोध अशा पद्धतीचा तो हवा. त्याची दिनचर्या ही जड अन्न खाणं, तिखट अन्न खाणं, जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणं किंवा जड अन्न काही खातात, स्वीट डिश खातात, नित्य नियमाने खाणारी लोक आहेत. तर अशा पद्धतीचं ज्यांचं आहारविहार आहे किंवा स्निग्ध खूप खाणारी लोक जे आहेत, बसून काम करतात, व्यायाम जास्त नाही आहे, अशा पद्धती हा अडुळसा अतिशय चांगला काम करतो. अडुळसाच रक्तपित्तामध्ये जास्त प्रमाणात तो आलेला आहे. म्हणजे तोंडातून रक्त पडणे किंवा संडासवाटे रक्त पडणे याच्यामध्येही अडुळसाचा अतिशय सुंदर उपयोग होतो. मुख्यतः ऊर्ध्व रक्तपित्त म्हणजे तोंडातून रक्त पडणे, खोकल्यातून रक्त पडणे ह्याच्यात अडुळसा अतिशय सुंदर काम करतोच. त्याचं चाटण वैद्य लोक चूर्णाचं चाटण देतात. तुम्ही सरसव करून मधासोबत तो पिऊ शकता. अशामध्ये तो अतिशय सुंदर काम करतो. जे काही आत्ता सध्या परिस्थितीत काही काढे दिलेत आणि उष्णता वाढलेली आहे रुग्णांची, काहींना मूळव्याध झाला म्हणजे रक्त पडलेलं आहे, अशांमध्ये विपरीत द्रव्य म्हणजे ते थांबण्यासाठी सगळं हा अडुळसा हे श्रेष्ठ आहे. कारण त्याच्यावर तुळस, काळी मिरी अशा पद्धतीचा तो काढा केला गेला आहे आणि तो जास्त प्रमाणात चुकीच्या कॉम्बिनेशन्सने केले गेलेले आहेत आणि खूप रक्ताचं उष्णगुण वाढलेला आहे. मूळव्याधीतून रक्त पडलेलं आहे काहींच्या. तर अशावेळी जो विपरीत अँटीडॉट ज्याला म्हणतात, अशावेळी तुम्ही अडुळशाचा रस, पानांचा हे पान आहे स्वच्छ जायचं आणि ह्याचा रस काढून असं कच्चंही पान तुम्ही खाऊ शकता. एकदम खूप असं जसं गुळवेलीचं, ही गुळवेल आहे आणि हे गुळवेलीचं जसं पान लागतं, बघा तुम्हाला गुळवेल दाखवतो. ही गुळवेल आहे. या गुळवेलीचं तई छोटी आहे, मोठी त्या साईडला आहे. या गुळवेलीचं पान जर तुम्ही चावून खाल्लं तर असं चिकटपणा, कडू चिकटपणा असं जाणवेल तुम्हाला हे पान खाल्ल्यावर. पण हे पान खाल्ल्यानंतर तुम्हाला तो चिकटपणा जाणवणार नाही. त्याच्यातील वृक्षगुण असल्यामुळे वृक्षता लगेच तुम्हाला जाणवते खाताना. लघु आहे,
त्यामुळे ब्लॉकेजेस हे जे प्रकरण आहे, अवरोधजन्य ज्या काही हे आहेत, संप्राप्त्या ज्या आहेत, त्या याच्याने अतिशय कव्हर होतात या अडुळशाने. तर असा अडुळसा तुम्ही वापरू शकता. उद्या आपण वाळा घेऊया. हा जो साईडला आहे, हे जे गवत दिसतंय ते, हां, अडुळसा सिरप जे असतं ते मूळव्याधीसाठी वापरू शकता तुम्ही. फक्त ऊर्ध्वग जे आहेत, म्हणजे वरून रक्त पडण्याची टेंडन्सी आहे ना, नाकातून रक्त पडणं, नाकातून गरम वाफा निघणं, कानातून गरम वाफा निघणं, तोंडातून खोकल्यावाटे उलटीवाटे रक्त पडणं, ह्याच्यात तो जास्त उपयोगी पडतो. हरीश सर नमस्कार. तर श्वेता मॅडम, तुम्ही त्यासाठी जास्त वापरू शकता अडुळसा सिरप. मूळव्याधीसाठीही वापरू शकता, फक्त तो जेवणाच्या आधी द्यायचा. जर मूळव्याधीसाठी जर वापरायचा झाला तर जेवणाच्या आधी द्यायचा अडुळसा. फक्त जर तो कफ सिरप असेल तर ज्या मूळव्याधीमध्ये रक्त पडतं आहे, त्या मूळव्याधीमध्ये तो जर कफ सिरपमध्ये काळी मिरी, पिंपळी असं काही टाकलं असेल तर ते प्रकरण वाढणार आहे. त्यामुळे प्लेन अडुळसाचा रस तुम्ही ज्याच्यातून रक्त पडतं आहे मूळव्याधीतून, अशांना तुम्ही जेवणाच्या आधी तो देऊ शकताय अडुळसा. रक्त पडण्याची जी टेंडन्सी आहे ती बंद होणार. रक्त पडायचं लगेच थांबणार नाही, पण टेंडन्सी लगेच कमी होईल. तुपासोबत दिलं तर ते रक्त पडायचं लगेच थांबेलही. तसं तुम्ही तो अडुळसा वापरू शकताय. तुम्ही याची पानांचा काढा करून अंघोळीच्या पाण्यात जरी केलं तरी ते जंतुग्न आहे अडुळसा. याची पानं लवकर सडत नाहीत. ह्याचं फुलं लागतात. ज्यावेळी फुलं लागतात त्यावेळी त्या फुलांचा जसा गुलकंद करतात तसं त्याचा गुलकंदही करू शकतो. सिंहास्य म्हणतात त्याला, म्हणजे त्याची फुलांचा जो आकार आहे तो सिंहाच्या जबड्यासारखा अशा पद्धतीचा त्याचा आकार आहे. असा तो अडुळसा आहे. ॲथेडोना वासिका ज्याला म्हणतात. तर ब्लॉकेजेसमध्ये तुम्ही जास्त याचा वापर करू शकता. फक्त ते ब्लॉकेजेस होण्याचं जे प्रकरण आहे ते तुम्हाला मी सांगितलं की त्या व्यक्तीची दिनचर्या ही जड अन्न खाणं, स्निग्ध अन्न खाणं, खूप मधुर खाणं, व्यायाम नसणं, तो घामाचं प्रमाण खूप असणं, पोटात आग होणं, आंबट ढेकर येणं, अशा पद्धतीचं काही त्याची जी सिम्टम्स असतील, सिस्टेमिक सेन्सिटिव्हिटेशन जे असतील, सार्वधिक लक्षणं, तर अशा पद्धतीची लक्षणं असतील आणि रक्तपित्ताच्या व्याधी ज्या आहेत सांगितलेल्या थायरॉइडने, रक्ताच्या आणि पित्ताच्या, तर अशा व्याधी असतील तर अशांमध्ये हे चॉईस ऑफ ड्रग आहे. जिथे आपल्याला शीतगुण अपेक्षित आहे, जिथं आपल्याला पित्त कमी करायचं आहे, जिथं आपल्याला कफही कमी करायचं आहे, पण कफ कमी करताना उष्णगुण वाढणार नाही आणि पित्त उष्णगुणाने वाढणार नाही, असं जिथे आपल्याला अपेक्षित आहे तिथं हे वापरण्याचं द्रव्य आहे. रक्तगामी द्रव्य आहे, आमाशयामध्ये जाणारं द्रव्य आहे. तर असं हे वासा, ज्याला आयुर्वेदामध्ये वासा म्हणतात, मराठीमध्ये अडुळसा ज्याला आपण म्हणतो, तर असं हे द्रव्य आहे. मागे जो निंब आहे तर हा निंबाची वृक्षता जास्त आहे, अडुळशाची तेवढी त्या पद्धतीने कंपेअर केली तर तेवढी नाही आहे. त्याचे निंबाचे पण गुणधर्म आपण नंतर पाहूया. आज अडुळसा घेतला आहे. ही पानं लक्षात ठेवा. अशी लांबडी अशी पानं असतात. एक पान तुम्हाला मी असं सेपरेटली दाखवतो म्हणजे तुम्हाला ती दिसेल. लांब लचक पानं आहेत, हे बघा, असं टोकदार आहे. तुम्ही ते खाल्लत की तुम्हाला आणि लक्षात येईल अडुळसाचं. आणि ह्याच्यात ती जी मध्ये आलेली आहे ही गुळवेल आलेली आहे. हे जे आलं आहे ते गुळवेलीचं पान आहे. हे मध्ये जे आलेलं आहे ते गुळवेल आहे. आत्ताच ती पूर्ण गुळवेल हे केलेली आहे. ही सगळी गुळवेलीच्या वेली आहेत. ही सगळी गुळवेलीच्या वेली आहेत. ही जी आत्ता जे सगळ्यात गुळवेल चाललं आहे, सगळ्यात जास्त प्रोडक्शन चालू आहे, ज्याचं चूर्ण सगळ्यात जास्त खपलं जातं आहे आत्ता सध्या, ज्याला मागणी जास्त आहे, ती ही गुळवेल आहे. अमृता ज्याला म्हणतात, तिचं नावच अमृत आहे. ची माहिती आपण नंतर आणि बघूयाच. पण आत्ता हा सध्या अडुळसा. अडुळशाबद्दल तुम्हाला काही विचारायचं असलं विचारू शकता. त्याचा स्वरस करतात, अवलेह करतात, पाक करू शकतो, त्याचा चूर्णही त्याचं मिळतं. अडुळशाचा काढा माहितीच आहे तुम्हाला जो मिळतो. त्याचे वर्णन ग्रंथात वेगवेगळे आलेले आहेत त्याच्या गुणधर्मांची. वासायाम विद्यमानायाम आमाशयायाम जीवितस्य च, म्हणजे ते सांगितलेलं आहे की
रक्तपित्तक्षयी कासी किमर्थम अवसिदिती असं सांगितलेलं आहे की जो वासा आहे, अडुळसा जो आहे तो जर आमाशयात विद्यमान असेल, जो मनुष्य आहे, मनुष्याच्या जर आमाशयात जर अडुळसा विद्यमान असेल तर अशा मनुष्यामध्ये राजयक्ष्मा किंवा कास, क्षय हे आजार राहू शकत नाहीत, असं त्याचं एक स्तुती केलेली आहे अडुळशाची. अशा पद्धतीचा हा अडुळसा आहे. उद्या आपण, आता माझ्याकडे एक 50-60 द्रव्य आहेत, त्या एकेकाची आपण माहिती घेऊ. हा जो तालीसपत्र आहे, याही झाडाची माहिती घेऊया आपण. एक हिरडा आहे, लताकरंजन नावाचा वृक्ष आहे, गुल्म आहे, त्याची माहिती आपण घेऊया. रोज एक द्रव्य घेऊया. द्रव्य घेताना मी जरा टर्मिनॉलॉजी शास्त्रीय वापरीन, जेणेकरून हे वैद्यांसाठी जास्त हे आहे, पण सर्वसामान्य काही प्रश्न विचारू शकता. मेहंदी आहे, मेहंदीची पण माहिती आपण घ्यायची आहे. उद्या आपण मेहंदीची माहिती घेऊया, उशिराची माहिती घेऊया, वाळ्याची माहिती घेऊया. एक गुंजा आहे जी आपण पानामध्ये, तुम्ही जे गुंजा, काकणतिका ज्याला म्हणतात आयुर्वेदामध्ये, काकणक कुष्ठाशी ज्याचं कंपेअर केलेलं आहे, काकणक जो त्वचा विकाराचे जे कंपॅरिझन ज्याचं केलेलं आहे तो गुंजा. आता गुंजा नाही आहे आत्ता, पण ही पानं गुंजेची आहेत आणि अतिशय गोड असतात, जी पानामध्ये टाकली जातात. आपण जो मसाले पान खातात त्याच्यामध्ये याची पानं टाकली जातात गुंजाची. आणि मेहंदी आहे, मेहंदीचं झाड आहे. ठीक आहे, उद्या आपण अजून एखादं द्रव्य घेऊया. धन्यवाद.